शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंची उद्या भेट घेणार। मराठा ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर 28 ते 30 जुलै दरम्यान राज्यातल्या विविध ठिकाणांना भेटी देणार। विशाळगड हिंसाचाराच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला पत्राद्वारे मागणी। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भातल्या याचिकांवर 23 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरे आणि शरद पवार गटाने दाखल केली आव्हान याचिका। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित सुनावणी ऑगस्ट अखेरीस होण्याची शक्यता। त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता। याआधी 22 जुलैला होणार होती सुनावणी। रत्नागिरीमध्ये जगबुडी आणि नारंगी नदीला पूर, ग्रामीण भागात जाणारे रस्ते पाण्याखाली। खेडच्या खाडीपट्ट्यातील 40 गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत। रत्नागिरीजवळच्या हातीस गावातील प्रसिद्ध पीर बाबर शेख मंदिर पाण्याखाली। मंदिरामध्ये जवळपास 5 फूट पाणी साचलं। काजळी नदीचं पाणी मंदिरात शिरलं। सोलापूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्ताने 51,000 लाडूंचं वाटप। स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना लाडूंचं वाटप। नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला अकराळ विक्राळ स्वरूप। एरवी जूनमध्ये ओसंडून वाहणारा धबधबा यंदा मात्र जुलैमध्ये प्रवाहित। काँग्रेसकडून लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी। पावसाळी अधिवेशनाच्या आधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केली मागणी। उद्यापासून 12 ऑगस्टपर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन। मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।